श्रावणी सोमवार 2025 शिवामूठ कशी व्हावी, कधी व किती वेळा व्हावी, कोणती शिवामूठ कोणत्या सोमवारी, महत्त्व आणि संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घ्या। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, प्रत्येक सोमवारी शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणे। प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची मूठ शिवलिंगावरती वाहिली जाते। आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे। या महिन्यात घरोघरी भगवान शंकरांची पूजा केली जाते, उपवास केला जातो। महादेवाची पूजा, नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम आहे। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व अत्यंत वेगळे आहे। नमस्कार मित्रांनो, शिवामूठ कशी अर्पण करावी, कोणी करावी, किती वेळा करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते आणि ही शिवामूठ अर्पण केल्यावर त्याचे काय फळ आपल्याला मिळते आणि शिवामूठ वाहिलेल्या धान्याच्या नंतर काय करावे, अशी शिवामुठी व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। सोमवारी आपण अगदी मनोभावे महादेवाची पूजा करत असतो, कारण शिवपूजनासाठी श्रावण महिना अत्यंत श्रेष्ठ आहे। या श्रावण महिन्यामध्ये कधी 4 तर कधी 5 सोमवार येतात। श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रतवैकल्य केले जातात। त्याचबरोबर मनोभावे शंकराची पूजा सुद्धा केली जाते आणि या गोष्टी करत असताना शिवामुठीचं व्रत सुद्धा केलं जातं। तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती आपल्याला शिवामूठ व्हायचे आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी शिवपूजन आणि शिवामूठ तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये करू शकता। पण काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही घरातल्या शिवलिंगावरती शिवामूठ वाहू शकता। आणि जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून किंवा वाळूपासून पार्थिव शिवलिंग तयार करून तुम्ही त्यावरती शिवामूठ अर्पण करू शकता। आता आपण पाहूयात की कोणत्या सोमवारी आपल्याला कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे। 1 तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे। दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस शिवामूठ अर्पण करायचे आहे। आणि जर 5वा सोमवार आलाच असेल तर आपल्याला त्या सोमवारी सातू म्हणून शिवामूठ अर्पण करायचे आहे। तुम्ही वेगवेगळ्या संकल्प घेऊन पण शिवामूठ अर्पण करू शकता। म्हणजेच ज्या कुमारी कन्या आहेत त्या विवाहाचा संकल्प घेऊन पण शिवामूठ अर्पण करू शकता, किंवा विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन पण शिवामूठ अर्पण करू शकता। मला चांगलं सौभाग्य लाभावं, सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वाढ व्हावी, वादविवाद होऊ नयेत, हा संकल्प मनात धरून पण शिवपूजन आणि शिवामूठ अर्पण करू शकता स्त्रियांनी। संततीसाठी किंवा तुमची कोणती इच्छा असेल तो संकल्प मनात धरून तुम्ही शिवामुठीचं व्रत करू शकता, किंवा मग सुख समृद्धी ऐश्वर्याच्या भक्तीच्या प्राप्तीसाठी सुद्धा ही शिवामूठ अर्पण करू शकतो। तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हे शिवामुठीचे व्रत करावं आणि किमान 5 वर्ष तरी या व्रताचं आचरण करावे। किंवा तुम्हाला प्रत्येक वर्षी शिवामूठ व्हायचे असेल तर प्रत्येक वर्षी पण तुम्ही शिवामूठ वाहू शकता। पण हे शिवामुठीचे व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र जरूर करावा। ज्यांचे नवीन लग्न झालेल्या मुली आहेत तर त्यांनी 5 वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहिली तरी पण चालेल, किंवा प्रत्येक वर्षी पण तुम्ही वाहू शकता। आणि अविवाहित मुलीसुद्धा योग्य वर जोडीदार मिळावा किंवा विवाह होण्यासाठी पण शिवामूठ तुम्ही वाहू शकता। अशा प्रकारे शिवामुठीचं व्रत कोणीही करू शकतं। फक्त ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली असेल तर त्या सोमवारी फक्त शिवामूठ वाहू नये, उपवास मात्र जरूर धरावा। आता आपण पाहूयात की शिवामूठ कशी अर्पण करावी। तर सर्वात आधी आपण शिवजींची पूजा करायची आहे। जल आणि अभिषेक या दोन्ही गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे सर्वात आधी आपण शिवलिंगावरती शुद्ध पाण्याचा, पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे। शिवलिंगावरती शुद्ध पाण्याचा, पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्ही शिवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करू शकता। भस्म, चंदन, पांढरे वस्त्र, पांढरी फुले, बेलपत्र, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल यापैकी जे काही आपल्याकडे असेल ते शिवाला अर्पण करावे, किंवा तुम्ही साधी पंचोपचारिक पूजा पण करू शकता। त्यामध्ये गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, फक्त या 5 गोष्टींनी पण मनोभावे पूजा करता येते। आणि पूजा झाल्यावर मग शिवामूठ अर्पण करावी। श्रावण महिन्यात येणाऱ्या 5 सोमवारी 5 प्रकारचे धान्य शिवजींना अर्पण केले जाते।
तसं तर तुम्ही फक्त प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकता, कारण श्रावण सोमवारी केलेलं शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असते। तर पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत, पण शिवामूठ वाहण्यासाठी आपण जे कोणतं धान्य घेणार आहोत ते मात्र स्वच्छ आणि चांगलं असावं। एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं, शक्य असेल तर त्यावरती पाणी अर्पण करावं। धान्य एका हातामध्ये घ्यावं, एका हातात मूठ भरून धान्य घ्यावं आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार शिवामुठीवर सोडायची आहे। ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करत असताना मुठीवर हळूवार पाणी सोडायचं आहे। शिवाजींची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवामूठ वाहताना आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे, शिव शिव महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा। हा मंत्र आपल्याला प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना म्हणायचे आहे। अशा पद्धतीने मंत्र म्हणून शिवामूठ अर्पण करावे। अशा पद्धतीने क्रमाने 3 वेळा शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे, किंवा एकदा केली तरी पण चालेल। शक्यतो शिवामूठ ही मंदिरामध्ये वाहावी, पण जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही घरी पण वाहू शकता, किंवा श्रावण सोमवारमुळे मंदिरामध्ये गर्दी असेल तर तुम्ही घरीसुद्धा शांतपणे बसून ही शिवामुठीची कथा वाचू शकता। अशा पद्धतीने भजन करत असताना जे काही शिवांच्या प्रियंत आपले संकल्प आहेत ते संकल्पचित्र गतीने पूर्ण व्हावेत, यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी, कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे। हा सर्वांचा कल्याण करणारा आहे। देव, दानव, दैत्य आणि मानवाला सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेले आहे, त्यामुळे शिवाला भोलेनाथ म्हटले आहे, आणि अनेकदा वरदान दिलेले आहे त्यामुळे शिवाला भोलेनाथ म्हटले आहे। या भोलेनाथाचा असा पवित्र सोमवार आणि विशेष करून श्रावण सोमवार आणि या सोमवारी केलेलं हे शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं। तसंच श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। आता आपण पाहूयात की शिवामूठ वाहिली असेल तर वाहिलेल्या धान्याचे काय करावे। तर शिवामूठ म्हणून अर्पण केलेले जे धान्य आहे त्यामध्ये अजून थोडी भर घालून तुम्ही ते गरजूंना दान करू शकता, किंवा दुसऱ्या दिवशी पशुपक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालू शकता। मंदिरामध्ये गेली असेल तर उत्तम, पण काही कारणास्तव तुम्हाला जाता येत नसेल आणि तुम्ही घरीच पूजा शिवलिंगाची केली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने धान्याचंही करू शकता। तर अशाच पद्धतीने त्या धान्याची मूठ आपण त्या सोमवारी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे, कारण शिवामूठ वाहण्याचे फायदे पण खूप आहेत। शिवामूठ वाहिल्याने आपल्याला घरात सुख समृद्धी येते, पती पत्नीमधील संबंध सुधारतात, विवाहित इच्छुक व्यक्तींना चांगला जोडीदार मिळतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिवलिंगावर शिवमूठ वाहू शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।